दीपाली चिंचोले यांना निवेदन करते की फर्टिलिटी फोकस टू फाईन IVF बद्दल थोडक्यात प्रास्ताविक करावे. गुड आफ्टरनून ऑल. मला माहिती आहे सगळे ॲक्च्युली सायंटिफिक सेशनची सगळे वाट बघतात आहे, त्याच्यामुळे मी फारसा वेळ घेणार नाही. पण तरी काही ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही गोष्टी या बोलायलाच लागतील. सो सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते फाईन IVF, नीमा विमेन्स फोरम आणि आयुर्वेदिक संमेलनाच्या वतीने. सो एवढ्या उन्हाच्या ह्याच्यात पण आपण सर्वजण आलात ह्याच्याबद्दल पहिले तर आय रिअली थँक्यू सो मच. आणि खरं तर तुम्ही सगळेच नेहमीच माझी स्ट्रेंथ आहे. नीमाचा नेहमीच आम्हाला सपोर्ट आहे, नीमा. सो त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण सगळेजण इथे आलात. परत एकदा मनपूर्वक स्वागत आपलं सगळ्यांचं. सर्वात पहिले जर सांगायचं झालं तर खूप ओव्हरवेल्म वाटतंय की इतक्या शॉर्ट नोटीसवर आणि काही लोकांसाठी तर खूप लांबचा व्हेन्यू आहे, तरी पण सर्वजण आलात. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर आजचे जे काही गेस्ट ऑफ ऑनर आहेत डॉक्टर चोपडे, हे आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. बाकी ऑलमोस्ट सर्व आपण एकमेकांना ओळखतो. तर चोपडे सरांविषयी सांगायचं झालं तर मी असं म्हटलं तर वावगं ठरू नये की मी आज इथे उभी आहे तर 14 वर्षापूर्वी सरांना मी भेटली म्हणून मी आज इथे उभी आहे. सरांमुळे मी IVF करू शकले. कारण मी IVF कन्सल्टंट होण्यामागे मला असं वाटतं एक 3 व्यक्ती महत्त्वपूर्ण आहेत माझ्यासाठी. एक माझे वडील, ज्यांनी ते बीज रुजू केलं. सरांनी एक सपोर्ट दिला, कारण ते बुलढाण्याला आले नसते तर बुलढाण्यासारख्या ठिकाणी IVF सेंटर सुरू करणं ही अशक्यप्राय गोष्ट होतं. म्हणजे त्यांना पण मी जेव्हा म्हटलं की सर मला करायचंय सुरू सेंटर इथे, तेव्हा सर म्हटले बुलढाण्याला IVF सेंटर सुरू करायचंय. पण तिथनं पुढे जी काही वाटचाल झाली, सरांनी डॉक्टर रणजित जोशींची माझी ओळख करून दिली. डॉक्टर रणजित जोशींकडे माझं ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर काही दिवस सरांनी एम्ब्रिओलॉजीचा सपोर्ट मला बुलढाण्याला दिला आणि माझं पहिलं IVF बेबी जे बुलढाण्याचं आहे ते होऊ शकलं. सो माझ्या करिअरमध्ये हा खूप मोठा टर्निंग पॉईंट होता, ज्याच्यात आय फील की सरांचा खूप मोठा हात आहे त्याच्यात. आणि सर, आय वुड लाईक टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू रिअली थँक यू अँड रिअली हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड फॉर दॅट, बिकॉज इट वॉज रिअली अ टर्निंग पॉईंट फॉर मी. दुसरं आता सांगायचं झालं तर फाईन IVF, आता अकॉर्डचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मॅक्सिमम लोक मला असं वाटतं इथे ओळखतात. IVF कन्सल्टंट म्हणून थोडीशी माझी ओळख जरा जुनी झाली आहे किंवा मागे गेली आहे किंवा पुसत आली आहे असं मला वाटतं. पण फाईन IVFच्या माध्यमातून ही परत नवीन सुरुवात डॉक्टरकीच्या करिअरला मी करते आहे. आणि मला वाटते पाटील सरांनी मध्यंतरी विकास पाटील सरांनी म्हटलं होतं, मॅडम हा निर्णय खूप चांगला आहे तुमचा आणि सर खरंच थँक्यू, तुमचं सर्वांचं मोटिवेशन आहे म्हणून आज परत एकदा एक ऑपरेशनल ह्याच्यातनं काम करून आज मी परत ही सुरुवात करते. आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की हॉस्पिटलला आजकाल थोडंसं असं होतं की IVFच्या पेशंट्सला कोविड नंतर पर्टिक्युलरली थोडंसं असं झालंय की हॉस्पिटलला पेशंटला जायला नको वाटतं. सो त्या अनुषंगाने आम्ही क्लिनिक सुरू केलंय पिंपळे सौदागरला. सो तिथे आम्ही बेसिक सर्व गोष्टी करणार आहे अप टू IUI. कारण आता सध्या थोडंसं ART लॉज इतके स्ट्रिंजंट झाले आहेत, त्याच्यामुळे परमिशन्सचं अजून क्लॅरिटी नसल्यामुळे सेंटर अजून वेगळं करत नाहीये. हॉस्पिटलला ऑलरेडी परमिशन्स आहेत, तर फक्त बेसिक प्रोसिजर जी आहेत ते सगळ्या क्लिनिकला होतील. आणि IVFचं एक पिकअप आणि ट्रान्सफर असे 2 जे महत्वाचे त्याच्यातले स्टेप्स असतात त्याच्यासाठी फक्त पेशंटला अकॉर्ड हॉस्पिटलला हे करणार आहे. तर तिथे एक फाईनचं सेंटर आणि एक सेंटर पिंपळे सौदागरला असं 2 सेंटर सुरू करतोय. आणि हे सुरू करत असताना यावेळेस मी अगदी ठरवलं होतं की एकटा होऊन काही करायचं नाही, कारण टीम ही सर्व गोष्टींना लागते. आणि आय एम रिअली व्हेरी ग्लॅड की
मला एक सक्षम टीम असं मिळाली आहे. डॉक्टर अनन्या पेटकर जे आहेत, शी विल बी अ सपोर्टिंग IVF कन्सल्टंट विथ मी. शीतल आहे, शी इज अ न्यूट्रिशनिस्ट अँड लाईफस्टाईल कोच, त्याचा खूप मोठा सहभाग लागणार आहे मला. सरांचा तर सदैव सपोर्ट आहे. सर जरी नाशिकला असले तरी आजकाल ते रेग्युलरली ऑनलाईन जेनेटिक काउन्सिलिंग करतात आणि आपण रेग्युलरली बघितलंय की जेनेटिक्सचं रिपोर्टिंगच आपण फक्त करून घेतो. कधी जेनेटिक काउन्सिलिंगला तेवढं महत्त्व दिलं जात नाही. पण बहुतेक आम्ही जुने प्रॅक्टिशनर्स जे आहेत ते आम्हाला अजूनही असं वाटतं की जेनेटिक काउन्सिलिंग हे जेनेटिक्सनीच केलं पाहिजे. कारण त्याच्यातले जे काही बारकावे असतात ते जेवढ्या चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सांगू शकतात ते आम्ही गायनेकोलॉजिस्ट किंवा आपण नुसतं रिपोर्ट बघून पेशंटला नाही सांगू शकत. आणि आजकालच्या प्रॅक्टिसमध्ये काउन्सिलिंग हा महत्त्वाचा भाग आहेच. ह्या सर्वांसोबतच अँडॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर हिरालाल चौधरी आहेत. सायकोलॉजिस्ट पण आपल्या पॅनलवर आहे. आज अनफॉर्च्युनेटली ते दोघं लोक येऊ शकले नाही. सो असं आपण होलिस्टिक अप्रोच घेऊन हे सेंटर मी यावेळेस सुरू करण्याचा विचार केला आणि म्हणूनच आयुर्वेदिक ह्याला मी आज का ह्या गोष्टीसाठी महत्त्व दिलं, ह्याचा ऍक्च्युली माझ्यासाठी आज हा माझ्या क्लिनिकचा लॉन्चिंग प्रोग्रामच आहे. पण आयुर्वेदिक याला मी महत्त्व दिलं कारण मला कुठेतरी या 10 वर्षाच्या प्रवासात असं वाटतं की इन्फर्टिलिटीचे जे पेशंट्स आहेत त्यांना IVF सांगणं आणि IVF करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे की पेशंटला सांगणं, आणि सांगायला पण खूप सोपं असतं की काय 30% रिझल्ट आहे, झालं तर झालं, नाही तर नाही झालं. पण तिला त्या स्टेजला आणेपर्यंत आपण काही पूर्वतयारी करू शकतो का, काही गोष्टी आपण आधी करू शकतो का, जेणेकरून तिचं हे 30% जे आम्ही त्यांना सांगतो ते आम्ही 40% पर्यंत नेऊ शकतो का, 50% पर्यंत नेऊ शकतो का, हा एक विचार माझ्या मनामध्ये होता. आणि मध्यंतरी एक मला वाटतं विमेन्स फोरमचीच एक मोठा प्रोग्राम आईचं हे म्हणून त्यांनी ऑल ओव्हर इंडियाचा एक वेबिनार घेतला होता. त्यातले मी बरेचसे लेक्चर्स ऐकले आणि ह्या सर्व अनुषंगाने मला कुठेतरी वाटत होतं की हे एका प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे आणि हा होलिस्टिक कुठेतरी विचार ह्या पेशंट्सला ट्रीट करण्यासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचा जो काही आयोजन आम्ही केलं आहे ते त्या अनुषंगाने आज केलं आहे. सो आपल्या सर्वांचा जास्ती वेळ न घेता मी पुढचा कार्यक्रम आपण हे करूया. थँक्यू वन्स अगेन, थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग अस.